वचनामधून पाहूयात काही एक महत्त्वाचा विषय. प्रभू माझ्याशी बोलत होता काल, तर त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. धन्यवाद येशू, थँक्यू लॉर्ड, ग्लोरी. ओके, सो वचन वाचूयात, त्याच्यानंतर आपण काही गोष्टी पाहणार आहोत वचनामधून. सो आज आपण थोडी PhD करणार आहोत एका गोष्टीवरती. म्हणजे थोडं वेगळा विषय आहे, तर त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी थोडासा अभ्यास करणार आहोत की जेणेकरून त्या गोष्टी आपल्या जीवनामधून निघून जाव्यात. आमेन. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शरीरामधला जो अवयव आहे परमेश्वराने आपल्याला घडवलं, बरोबर. आपल्याला घडवलं वेगवेगळ्या अवयवांच्या द्वारे. परमेश्वराने वेगवेगळे अवयव एकत्र करून प्रभूने एक शरीर, हे जे शरीर आहे आपलं सगळ्यांचं शरीर जे आहे ते आपलं शरीर एकत्र वेगवेगळ्या अवयवाने एकत्र करून ते शरीर पूर्ण एक शरीर असं बनतं. त्याच्यामधला एक सर्वात महत्त्वाचा जो अवयव आहे तो अवयव म्हणजे हार्ट. हार्ट म्हणजे अंतकरण, आपले हृदय जे आहे, आपलं जे अंतकरण जे आहे त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत, है ना. हार्ट फेल झाला, हार्ट अटॅक आला, हार्ट फेल झाला तर माणसाचं काय होतं, तो माणूस संपून जातो आणि डॉक्टर म्हणतात की हा माणूस, दिस पर्सन इज नो मोर, म्हणजे हा व्यक्ती आता जिवंत नाही, तो व्यक्ती मेलेला. कारण हार्ट काय झालेलं, हार्ट फेल झालेलं आहे किंवा हार्ट हृदय काय झालेलं बंद पडलेलं आहे ना. सेव्हिअर हार्ट अटॅक आणि वेगवेगळ्या प्रकारचे रिझन आहे ज्याच्यामुळं व्यक्ती मरण पावतो. तर हार्ट जे आहे तसं एक हा जो शारीरिक अवयव जो आहे जसं तो महत्त्वाचा आहे, तसं ते आत्मिकरित्या पण त्याचे काही अर्थ आहेत. आणि आत्मिकरित्या पण हे जे आपलं हृदय जे आहे हे फार महत्त्वाचं आहे परमेश्वराच्या दृष्टीने. काही आपण उदाहरणं घेणार आहोत पवित्र शास्त्रामधून, काही वचनं घेणार आहोत हृदयाविषयी, आणि त्याच्यानंतर काही उदाहरणं पण घेणार आहोत जे चांगल्या हृदयाचे लोक होते, चांगल्या अंतकरणाचे लोक होते, त्यांच्याविषयी प्रभूचं काय म्हणणं आहे. आणि जे वाईट दुष्टाईने भरलेलं जे हृदय होतं, जे परमेश्वराला नामस्मरण म्हणणारं हृदय आहे, त्याच्याविषयी प्रभूचं काय म्हणणं होतं ते आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यामधून काही गोष्टी आपण वचनामधून शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. सो आपल्या सगळ्यांचं आवडतं आणि माहितीचं वचन पाहूयात यावेळेस. नीतिसूत्र याचा 4 अध्याय आणि 23 वचन वाचा. नीतिसूत्र 4:23 वाचतो तुमच्यासाठी. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. हालेलुया. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. आता याच्यामध्ये जो नीतिसूत्र राजाने सलोमोन राजाने दिले आहे त्याच्यामध्ये तो म्हणतो की सर्व रक्षणीय वस्तू, आपण आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या वस्तूंचं रक्षण करतो, कोणकोणत्या वस्तू ज्या आहेत त्यांचं आपण आपल्या जीवनामध्ये रक्षण करतो. आपली धनदौलत असेल, आपली प्रॉपर्टी असेल, है ना. आपल्याला ज्या महत्त्वाच्या वाटतात आपल्या जीवनामध्ये, ज्या गोष्टींचं आपण रक्षण करायला पाहिजे त्या आपण सर्व अशा लपून छपून ठेवतो. त्या इतर लोकांपासून, सैतानी म्हणजे दुष्ट मनुष्याचं, चोर असेल तर चोरांपासून आपलं जे असेल मेन गोष्टी त्या आपण लपून ठेवतो. कुठं आपण बाहेर गेलो, शॉपिंगला गेलो, बाहेर बाजारामध्ये गेलो आपण बाहेर, आणि आपल्याकडे जर पैसे वगैरे असतील तर आपण जे वॉलेट जे आहे, जे पैसे ज्यामध्ये पैसे ठेवतो ते पण आपण आतमध्ये काय करतो, पर्सच्या आतमध्ये लपून ठेवतो. कारण ते चोरांपासून सावधान, नाही का, की त्याचं रक्षण व्हावं, आपल्या पैशाचं रक्षण व्हावं, आपले पैसे कोणी चोरू नये म्हणून आपण व्यवस्थित अशा ठिकाणी ठेवतो की कोणाचा लवकर त्या ठिकाणी हात जाऊ नये. सांगायचं तात्पर्य काय आहे की या ठिकाणी जो म्हणतो की सर्व रक्षणीय गोष्टी, वस्तू म्हणजे जेवढ्या पण आपल्याला जगिक किंवा इतर पण शारीरिक असतील किंवा जगिक असतील, ज्या आपल्याला फार महत्त्वाच्या वाटतात आणि ज्या आपल्याला एवढ्या महत्त्वाच्या असतात किंवा मौल्यवान असतात, त्याला आपण भारी किंमत देऊन, म्हणजे फार भारी किंमत मोजून आपण त्या विकत घेतलेल्या असतात. उदाहरणार्थ सोनं जर आपण बघितलं तर आता 40-45 हजार रुपये तोळे काहीतरी आहे सोनं. आणि तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ते एवढ्या महागाचं सोनं असतं तर आपण एकदम त्याच थोडं छोटं जरी तुम्ही इयरिंग जरी बनवले सोन्याचे तरी पण एकदम व्यवस्थित कुठेतरी लपून ठेवता ना, काढून जरी ठेवले तरी तुम्ही खात्री करता की अशा ठिकाणी तुम्ही ठेवत आहात की ते लवकर कोणाच्या हाती लागत, त्याचं रक्षण करण्याचा आपण प्रयत्न करतो. लक्षात सांगायचं तात्पर्य की जेवढ्या पण वस्तू आपल्याला महत्त्वाच्या वाटतात आपल्या जीवनामध्ये
त्याचं आपण रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु पवित्र शास्त्र म्हणतं की सर्व रक्षणीय गोष्टी वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. याचा कधी आपण विचार केलेला आहे काय की आपण आपल्या अंतःकरणाचं रक्षण केलं पाहिजे किंवा आपण आपल्या अंतःकरणाचं रक्षण करत आहोत काय? जसं आपण या जगी गोष्टीला एवढं सांभाळून ठेवतो, बँकेच्या लॉकर मध्ये ठेवतो, फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवतो आणि अजून पण काय काय घरातल्या लॉकर्स मध्ये ठेवतो आणि अजून तिजोरीमध्ये ठेवतो आणि अजून काय काय प्रयत्न असेल जमिनीत पुरून ठेवतो, भिंतीमध्ये ठेवतो आणि इकडे सगळ्यांना माहितीये, सगळे फॉर्म्युले माहितीये. आपण सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करत असतो की ह्या वस्तूंचं माझं रक्षण व्हावं आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या वस्तू माझ्याकडे तशाच टिकून राहाव्यात. परंतु पवित्र शास्त्र सांगतं की हे जे करत आहे तुम्ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यापेक्षा विशेष रक्षण तुझ्या अंतःकरणाचं, तुझ्या हृदयाचं कर. हालेलुया. आपल्या हृदयाविषयी कधी आपण हा विचार केला आहे का की माझ्या हृदयाला आज संरक्षणाची गरज आहे? हालेलुया. कधी माझ्या हृदयाविषयी मी विचार केलेला आहे काय? कधी माझ्या हृदयाला मी तेवढं इम्पॉर्टन्स दिलेला आहे काय? तर प्रभू म्हणत आहे की देवाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं काय आहे? तुमचा धन दौलत नाहीये, तुमचं सोनं नाणं नाहीये, तुमची प्रॉपर्टी नाही आहे, तुमचा बँक बॅलन्स नाही. हालेलुया. इतर कोणत्याही जगी गोष्टी तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने महत्वाच्या नाही आहेत. तर परमेश्वराच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं काय आहे? ते तुमचं आणि माझं अंतःकरण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचं आणि माझं अंतःकरण जे आहे ते परमेश्वराच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि त्यालाच आपण विसरलेलो आहोत. त्याची आपण बिलकुल काळजी घेत नाही. त्या अंतःकरणाविषयी आपण कधीच विचार करत नाही. परंतु आज हा वेळ आहे, ही वेळ आहे की परमेश्वराने आपल्याला आठवण करून दिलेली आहे. तर त्या अंतःकरणाविषयी काही गोष्टी आपण शिकूयात. देवाच्या वचनामधून काही गोष्टी आपण पाहणार आहोत. पुढे वचन पाहूयात. मत्तयाचा 5वा अध्याय 8वं वचन. मत्तय 5:8. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. हालेलुया. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. देवाला पाहण्यासाठी अंतःकरण, प्रथमतः आपण पाहिलं की अंतःकरणाचं रक्षण कर. वाईटापासून जे पण आहेत, ज्या गोष्टी अंतःकरणाला तुमच्या विटाळून टाकतील, खराब करतील, अशा गोष्टींपासून स्वतःचं अंतःकरणाचं रक्षण कर. आणि जर आपण आपल्या अंतःकरणाचं रक्षण केलं, जर आपलं अंतःकरण शुद्ध ठेवलं, तर बायबल म्हणतं की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. याचा अर्थ जर माझं अंतःकरण शुद्ध नाही, देवाच्या दृष्टीने शुद्ध नाही, तर मी देवाला पाहू शकत नाही. हालेलुया. माझ्या दृष्टीने तर माझं अंतःकरण फार शुद्ध आहे. माझ्यासारखा चांगला आणि एकदम चांगला पवित्र व्यक्ती कोणीच नाही. हालेलुया. मला नेहमी वाटत असतं की माझ्यासारखा चांगला व्यक्ती कोणीच नाही. मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. मी माझ्या अंतःकरणात नेहमी सगळ्यांविषयी चांगलं असतं. परंतु लक्षात घ्या, मला ठरवायचं नाही, तर देवाला ठरवू द्या की माझं अंतःकरण देवाच्या दृष्टीने शुद्ध आहे का नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला ठरवू द्या आज की माझं अंतःकरण देवाच्या दृष्टीने शुद्ध आहे का नाही. तर देवाच्या दृष्टीने आपलं अंतःकरण शुद्ध आहे, तर निश्चित आपण देवाला पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत आहे सर्वांना? येस येस. हालेलुया. थँक यू जीसस. देवाच्या वचनाला प्रतिसाद दिला पाहिजे येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. सो पुढचं वचन पाहूयात. नीतिसूत्र याचा 21 अध्याय 2रं वचन. नीतिसूत्र याचा 21 अध्याय आणि 2रं वचन वाचतो तुमच्यासाठी. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंतःकरणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत. म्हणजे असं मी मगाशी म्हटलं, आपल्या सर्वांना वाटतं की मी जे करत आहे ते बरोबर आहे. माझ्यासारखा चांगला व्यक्ती या जगात कोणी नाही. कोणी आहे असं इथं ज्यांना वाटत नाही की मी फार वाईट आहे? कोणीच आपल्या स्वतःला वाईट म्हणून घेत नाही ना. आपल्या सगळ्यांना वाटतं नाही नाही, माझ्यासारखं चांगलं कोणीच नाही हो. माझ्यासारखा धार्मिक कोणी नाहीये. माझ्यासारखा प्रार्थनामय व्यक्ती कोणी नाहीये. माझ्यासारखा देवावर प्रेम करणारा व्यक्ती कोणी नाहीये. माझ्यासारखा देवाची सेवा करणारा, आपण करत तर काहीच नसतो, परंतु माझ्यासारखा देवाची सेवा करणारा व्यक्ती कोणी नाही या जगामध्ये. माझ्यासारखा व्यक्तीच नाही हो. आणि आपल्याला हे पण वाटत असतं, आपल्या मनानेच आपण हे पण ठरवलेलं असतं की जगामध्ये सगळ्यात देवाच्या आवडता व्यक्ती कोण असेल तर तो मी आहे. हालेलुया.
आपल्याला वाटत असतं जगामध्ये सगळ्यात देवाची आवडता व्यक्ती कोण आहे, तर मी आहे. मी आपण हे स्वतःनीच मनानेच ठरवलेलं असतं, देवाचा विचार पण केलेला नसतो. आणि कधीतरी कुणीतरी समजा आपल्याला 1-2 लोकांनी कमेंट दिलेले असतात, तुम्ही फार चांगले आहोत, हो फार चांगले, तुमच्यासारखा चांगला व्यक्ती मी बघितलंच नाही, तर संपलं आपलं, तिकडच आपण झाडावर चढतो. आणि त्या दिवसापासून आपल्याला स्वतःला एवढं चांगलं समजायला लागतो की संपलं तिकडे, तिथून पुढे आपल्याला करेक्शनची गरज नाही पडत ना. तिथून आपण असं वाटतं की माझ्यासारखा सिस्टरांनी बोलले, ब्रदरनी बोलले, पास्टरनी बोललं, बस बस फुल स्टॉप, आता याच्या पुढे कोणी सांगायची गरज नाही, माझ्यासारखा चांगला व्यक्ती कोणीच नाही. हालेलुया. आणि त्याच्यानंतर असं वाटतं की आता सगळं जग जिंकलं मी आणि मला आता इथून पुढे कशाची गरज नाही, कारण मी जे चांगलं जे म्हणण्याची गरज होती ते मला मिळालेली, ती डिग्री मला मिळालेली आहे, ती कॉम्प्लिमेंट मला मिळालेली आहे, तर आता मला इथून पुढे काही इम्प्रूव्हमेंटची गरज नाही. परंतु लक्षात घ्या, हे सगळं माणसांनी बोललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे सगळं मनुष्याने बोललेलं आहे. कधी कधी आपण स्वतः बोलत असतो आपल्याविषयी, कधी कधी काही व्यक्तींनी आपल्याविषयी बोललेलं असं, त्याच्यावरून आपण ठरवतो की मी फार चांगला आहे. परंतु हे जे चांगलं जे ठरवणे जे आहे हे परमेश्वराला ठरवू द्या, आपल्या मनुष्याच्या हातामध्ये नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या दृष्टीने आपण चांगलं असलं पाहिजे. या ठिकाणी बायबल म्हणतं, परंतु हे अंतःकरणे तोलून पाहणारा परमेश्वर, मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंतःकरणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. लेट गॉड डिसाइड. माझं अंतःकरण तोलून पाहणं हे परमेश्वराच्या हातामध्ये, तो तराजू परमेश्वराच्या हातामध्ये आहे, त्याला तोलून पाहू द्या की तुमचं आणि माझं अंतःकरण त्याच्या दृष्टीने शुद्ध आहे का नाही. हालेलुया. त्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे, काही उदाहरणं पाहूयात आपण, काही वचनं आपण पाहिलेली आहेत, उदाहरणं पाहूयात. उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 5 ते 9 पाहूयात. माणसाचं अंतःकरण काय याची सत्य परिस्थिती आपण पाहूया, जे आपण आपल्या स्वतःला फार चांगले समजतो. बायबल काय म्हणतं मनुष्याविषयी ते आपण पाहूया. ज्यावेळेस आपल्या म्हणजे तुमच्याविषयी, माझ्याविषयी प्रभूचं वचन काय सांगतं ते आपण पाहणार आहोत. उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 5 पासून 9 पर्यंत वाचा कोणीतरी. प्रेज द लॉर्ड. आता इथं पहा, फार महत्वाचा पॉइंट आहे या ठिकाणी. 5वं वचन, उत्पत्ती 6वा अध्याय 5वं वचन. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. या वचनाला, पुढच्या वचनाला थोडं अंडरलाईन करा. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. मनुष्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना लक्षात घ्या. मनुष्याच्या मनात जेवढे पण विचार येतात आणि त्या विचारांच्या द्वारे जेवढ्या सर्व कल्पना येतात, परमेश्वराने ते पाहिलं की त्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. केवळ एकसारख्या वाईट. प्रेज द लॉर्ड. एक सुद्धा चांगली नाही. सर्व कंटिन्यू जे विचार येतात मनुष्याच्या मनामध्ये, बायबल म्हणतं ते एकसारखे वाईट असतात. हालेलुया. जर मनुष्याच्या मनात येणारे विचार देवाच्या दृष्टीने वाईट असतात, तर आपण स्वतःला चांगले कसे म्हणू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं परमेश्वराने आणि पृथ्वीवरील सगळ्या मनुष्याचा विचार करा. लक्षात घ्या, हे काय एका व्यक्तीविषयी परमेश्वर म्हणत नाही, तर जेवढे व्यक्ती होते एक्सेप्ट नोहा सोडलं तर बाकी सर्व व्यक्तीविषयी प्रभूचा विचार काय आहेत. प्रभूने हे पाहिलं की त्यांच्या अंतःकरणातले विचार एकसारखे वाईट असतात. प्रेज द लॉर्ड. सर्व कंटिन्युअस येणारे जो विचारांचा जो फ्लो आहे, कल्पना जो आहे, फ्लो जो आहे, एकसारखा वाईट आहे. आणि परमेश्वर म्हणतो त्याला काय आलेलं आहे, वीट आलेलं. लक्षात घ्या, वाईट विचार करणारा माणूस होता, पण त्याचे परिणाम काय झाले पुढे पहा. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला
आणि त्याच्या चित्ताला खेद म्हणजे परमेश्वराला दुःख झालं मानवाला निर्मित करून, कारण त्यांनी पाहिलं की ज्या मनुष्याला मी निर्माण केलं त्या मनुष्याचे विचार एक सारखे वाईट आहेत. ते पाहून परमेश्वराच्या अंतःकरणाला खेद झालेला आहे. हालेलुया. आज प्रश्न हा आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी की माझ्या अंतःकरणाचे विचार पाहून परमेश्वराला अनुताप होत आहे काय? माझ्या अंतःकरणाचे विचार पाहून परमेश्वराला आज खेद होत आहे काय की मी का ह्या व्यक्तीला निर्माण केलं, ह्या व्यक्तीला मी भूतलावर पाठवलं. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनाकडे किंवा तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाकडे पाहून आज परमेश्वराला अनुताप होत आहे का आज परमेश्वराला आनंद प्राप्त होत आहे. प्रेज द लॉर्ड. आपले विचार जे आहेत ते माझे विचार, जे माझ्या कल्पना जे येत आहेत एकसारख्या, त्याच परमेश्वराला आनंदित करत आहेत. हालेलुया. परमेश्वराला त्या उत्तेजित करत आहेत, परमेश्वराला त्या खुश करत आहेत की यस, ही माझी राईट चॉईस होती. या व्यक्तीला मी भूतलावर पाठवून चांगलं काम केलेलं आहे का माझ्या जीवनाकडे पाहून, माझ्या विचारांकडे पाहून परमेश्वराला खेद होत आहे. प्रेज द लॉर्ड. 7वं वचन पहा, फार दुःखित करणारं वचन आहे 7वं. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावर नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करेन. लक्षात घ्या, त्या पक्ष्यांची, त्या प्राण्यांची काही चूक नव्हती प्रियांनो. हालेलुया. माणसाचे विचार वाईट होते, जे परमेश्वराला पसंत पडले नाही, परंतु त्याचा जो परिणाम जो आहे, त्या शिक्षा जी आहे ती मानवाबरोबर पक्ष्यांना पण भोगायला लागली आणि प्राण्यांना पण भोगायला लागली. लक्षात घ्या, पक्ष्यांच्या विषयी परमेश्वर बोलला नव्हता की पक्ष्यांचे विचार मला पसंत नाहीयेत, प्राण्यांचे विचार मला पसंत नाहीयेत. मनुष्याच्या विचारांमुळे, मनुष्याने परमेश्वराला दुःखित केल्यामुळे त्याचा जो परिणाम जो आहे, त्याचा जो शाप जो आहे, तो परमेश्वराचा जो क्रोध आहे तो प्राण्यांवरती पण आला आणि पक्ष्यांवरती पण आला. आपलं अंतःकरण जे आहे फार महत्वाचं आहे देवाच्या दृष्टीने. प्रेज द लॉर्ड. आपल्या अंतःकरणाद्वारे आपण देवाला संतुष्ट करणं फार जरुरी आहे प्रियांनो, कारण त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती होणारच होणार, माझ्या जीवनावरती होणारच होणार, परंतु त्याचा परिणाम आपल्या सभोवती सुद्धा होणार आहे. हालेलुया. तुमच्या फॅमिलीवरती सुद्धा होणार आहे, तुमच्या कुटुंबावरती सुद्धा होणार आहे, तुमच्या सभोवतालच्या लोकांवरती सुद्धा होणार आहे. म्हणून आपलं अंतःकरण परमेश्वराच्या दृष्टीने योग्य राखणं जरुरी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी रिस्पॉन्ड करत नाही. येस, थँक यू जीसस. ही सर्व नाहीसे करेल, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. 8वं वचन बघा, एकच व्यक्ती, परंतु नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी झाली. एकच व्यक्ती होता ज्याचा विचार परमेश्वराला पटले, ज्याचं अंतःकरण परमेश्वराच्या दृष्टीने योग्य होतं, तो म्हणजे नोहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवनाविषयी प्रभूची आज काय साक्षी आहे? माझं अंतःकरण प्रभूला आज पसंत पडत आहे का? 9वं वचन, उत्पत्ती 6:9. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. सात्विक म्हणजे सरळ चालणारा, परमेश्वराला भिवून वागणारा, परमेश्वराशी व्यवस्थित अंतःकरण ठेवणारा. त्याचं हृदय, त्याच्या मनातले जे विचार होते ते प्रभूला पसंत होते. म्हणून काय झालं प्रियांनो, परमेश्वराची त्याच्यावर कृपा दृष्टी झाली आणि बायबलमध्ये पुढे नोहा देवाबरोबर चालला आणि नोहामुळे पुढे आपल्याला सर्व स्टोरी माहिती आहे. त्या एका व्यक्तीच्या विचारांनी परमेश्वराला त्यांनी प्रसन्न केलं, त्यांनी आनंदित केलं, संतुष्ट केलं. त्याच्यामुळे नोहाच्या संपूर्ण कुटुंबावरती कृपा दृष्टी झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. कळत आहे? नोहा जो होता परमेश्वराच्या दृष्टीने योग्य व्यक्ती होता, कारण त्याचं अंतःकरण परमेश्वराच्या दृष्टीने योग्य होतं. त्याचं शारीरिक बाह्य रूप नाही, त्यात चांगला राहायचा, चांगले कपडे घालायचा, चांगली दाढी करायचा, चांगला स्वच्छ राहायचा, नीटनेटका राहायचा म्हणून नाही प्रियांनो, तर परंतु त्याचं अंतःकरण चांगलं होतं म्हणून तो परमेश्वराच्या दृष्टीने योग्य होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती पण चांगले राहा, किती पण चांगली आंघोळ करा, चांगलं तयार व्हा, ते देवाच्या दृष्टीने महत्वाचं नाही. देवाच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे की आपलं अंतःकरण किती चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्या अंतःकरणाच्या द्वारेच आपण आज प्रभूला संतुष्ट करू शकतो, कारण सर्व रक्षणीय गोष्टीपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यामध्ये जीवनाचा उगम आहे. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. पुढे पाहूयात अजून एक उदाहरण आपण नवीन करारामध्ये पाहूयात. अंतःकरणाची शुद्धता किती महत्वाची आहे. जुन्या करारामध्ये पण आहे, नवीन करारामध्ये पण आहे. एक उदाहरण पाहूयात. दुष्टाईविषयी पाहणार आहोत. प्रेषितांची कृत्ये 8वा अध्याय 14 ते 24. प्रेषितांची कृत्ये 8वा अध्याय आणि 14 ते 24 वचन आहे. वाचतो मी तुमच्यासाठी. मग शमरोनाने देवाचे वचन स्वीकारले. ओके, मी मेन वचन वाचतो, आपल्याला तेवढा वेळ नाहीये. तर 23 पासून वाचा कोणीतरी. 23 वचन पासून. ओके, ठीक आहे. थँक्यू ब्रदर. आपण काय करत वाचूयात, मी तुमच्यासाठी वाचतो. काय झालं, शिमोन जो होता 15 वचनापासून, ते तेथे आल्यावर त्यांनी त्यास पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. मी वाचत आहे प्रेषितांची कृत्य 8वा अध्याय आणि 15 पासून वाचत आहे पुढे. ते तेथे आल्यावर त्यांनी त्यास पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली, कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले, ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्यांना पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या. तेव्हा पेत्र म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्याबरोबर नाश हो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवण्याचा तू विचार केलास. या गोष्टी तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. हालेलुया. तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. हालेलुया. अंडरलाईन करा त्या वर्डला. तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल. कारण तू अतिशय कटुतेत व अनीतीच्या बंधनात आहेस असे मला दिसते. अतिशय कटुतेमध्ये, हृदयामध्ये तुझ्या अतिशय कटुता आहे आणि अनिती आहे, म्हणजे दुष्टतेने तुझं हृदय भरलेलं आहे. पेत्र म्हणतो की जे विचार तू आमच्या समोर मांडले की मला ते जे पण तुम्ही करत आहात, हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो लोकांना, ते गिफ्ट मला पण द्या, मी तुम्हाला पैसे देतो. पैसे देऊन त्यांनी ते गिफ्ट विकत घेण्याचा, देवाचं दान विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पेत्र त्याला म्हणतो, तुझ्या रुपयाचा तुझ्या बरोबर नाश हो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवण्याचा तू विचार केलास. एक्सक्यूज मी. मनामध्ये दुष्टता आलेली आहे. हालेलुया. देवाचं गिफ्ट जे आहे, हेवनली गिफ्ट, ज्याची किंमत कोणी मोजू शकत नाही, त्याची किंमत आपण करू शकत नाही. अति मौल्यवान दान आपल्याला जे मिळतं स्वर्गामधून, हा व्यक्ती ते समजून घेण्याच्या ऐवजी निघाला होता थोडे 2 पैसे देऊन पेत्राकडून दान घेण्याच्या प्रयत्नात होता. परंतु किती चुकीच्या ह्याच्यामध्ये हृदय किती त्याचं चुकीच्या गोष्टीमध्ये होतं. लक्षात घ्या, आज ह्या गोष्टीमध्ये आपण पडत आहोत काय, आपल्या गोष्टी याच्यामध्ये खूप सारे विषयांतर आपल्याला व्हायचं नाही आहे. आपला विषय जो आहे ती दुष्टता आहे, अंतःकरणाची शुद्धता आहे. पेत्र पुढे त्याला म्हणतो की तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाहीये. हालेलुया. देवाच्या दृष्टीने तू देवाची गोष्ट मागितलीस, देवाचं दान मागितलंस, हालेलुया, परंतु चुकीच्या पद्धतीने मागितलंस, चुकीच्या उद्देशाने मागितलंस, चुकीच्या हृदयाने मागितलंस. हालेलुया. चुकीच्या उद्देशासाठी मागितलंस. तुझे जे विचार होते चुकीचे आहेत, हे देवाच्या दृष्टीने योग्य नाहीत. आज आपण देवाच्या घरामध्ये प्रियानो आत्म्याचं, आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करूया की माझे विचार देवाच्या दृष्टीने योग्य आहेत का. आज मला तुम्हाला एक सांगायचं आहे, दान आपण देतो, दानार्पण आपण देतो, दशमांश देतो की प्रभूला जे पण प्रभूच्या भांडारामध्ये टाकतो, देवाच्या घरामध्ये वस्तू देतो, हालेलुया, ते आपण
आपण योग्य अंतःकरणाने देत आहोत काय? देवाच्या दृष्टीने आपले विचार नीट आहेत का? का आपण कोणाला बोलायचं नाही मला, परंतु कोणत्या वस्तू, कोणत्या व्यक्तीला, देवाच्या दासांना, देवाच्या सेवकांना आपण पैशाच्या द्वारे खरेदी करू शकत नाही, किंवा देवाचे गोष्टी, देवाचे आशीर्वाद, देवाचं दान आपण पैसे देऊन खरेदी करू शकत नाही. लक्षात घ्या, हे देवापासून आपल्याला प्राप्त होत असतं. देवाचे आशीर्वाद आहेत, ते देवाच्या हातामध्ये आहेत. कोणाला त्यांना द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. ज्याचं अंतःकरण परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहे, ज्याचं अंतःकरण परमेश्वराच्या दृष्टीने नीट आहे, त्याला परमेश्वर त्याच्या स्वर्गीय दानाने भरत असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते तुमच्या आणि माझ्या पैशावर अवलंबून नसतं प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या देण्यावर अवलंबून नसतं. हालेलुया. त्यामुळे चुकीच्या उद्देशाने कुठली गोष्ट देऊ नये देवाच्या घरामध्ये. हालेलुया. आपलं अंतःकरण जे आहे नेहमी नीट असावं. प्रेज द लॉर्ड. देवाच्या दृष्टीने नीट असावं. उद्देश आपले नीट असावेत. हालेलुया. स्वच्छ असावेत. हालेलुया. निष्कलंक असावेत, निर्दोष असावेत, परमेश्वराला पसंत पडणारे असावेत. प्रेज द लॉर्ड. माझ्या विचारांच्या द्वारे परमेश्वर आनंदित झाला पाहिजे. हालेलुया. Thank you Jesus. Glory. Hallelujah. राबा शंदा रिबोकोले रेबे. पेत्र म्हणतो तुझ्या द्रव्याचा तुझ्याबरोबर नाश हो. शाप आला त्याच्यावरती, त्याच्या जीवनावरती, कारण चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या अंतःकरणाने देवाच्या घरामध्ये देवाच्या गोष्टी मागत आहे. हालेलुया. लक्षात घ्या, फार महत्वाची गोष्ट आहे. पेत्र त्याला म्हणतो तू आपल्या दुष्टतेचा पश्चाताप कर. आपल्या दुष्टतेचा पश्चाताप कर. आपल्या दुष्ट प्रवृत्तीचा पश्चाताप कर. दुष्ट प्रवृत्ती म्हणजे काय? दुष्टाई म्हणजे काय? काही उदाहरणं आपण घेणार आहोत. दुष्टाई म्हणजे काय याच्यावरती आपल्याला कळलं दुष्टाई म्हणजे काय आहे. आणि आज आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत. जर माझ्यामध्ये जी परमेश्वराला पसंत न पडणारी दुष्टाई जर माझ्या अंतःकरणामध्ये आहे, तर ती मला आज येशूच्या नावामध्ये सोडून टाकायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तयार आहेत का आपण? येस. दुष्टाई सोडायला तयार आहेत का? येस. सो पाहूया दुष्टाई म्हणजे काय. दुष्टाई म्हणजे दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणे, है ना? प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराला कधीच आवडत नाही. ज्यावेळेस दुसऱ्यांबद्दल आपण वाईट विचार करतो, ते प्रभूला कधीच आवडत नाही. आपली अंतःकरण जे आहे एकमेकांविषयी शुद्ध असावी, चांगली असावी, स्वच्छ असावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. येशू राजाला धन्यवाद. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभ जो आहे, एक उभा खांब आहे आणि एक आडवा खांब आहे. प्रेज द लॉर्ड. उभा खांब आणि आडवा खांब, त्याच्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःला वधस्तंभावरती आपला प्राण दिला. उभा जो खांब आहे तो काय दाखवतो की देवामध्ये आणि मनुष्यामध्ये समेट. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा भूतलावर जो आला, तो त्यांनी समेट, बायबल म्हणतो त्याची समेटाची सेवा होती. प्रभू येशू ख्रिस्ताची समेटाची सेवा होती. त्याने देवामध्ये आणि मनुष्यामध्ये समेट घडून आणला. आणि त्याचबरोबर फक्त देवामध्ये आणि मनुष्यामध्ये नाही, तर जो आडवा जो हे आहे, खांब जो आहे, आडवा जे लाकूड आहे, ते काय दर्शवतं की मनुष्य आणि मनुष्यामध्ये पण परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने समेट घडून आणला. देवामध्ये आणि मनुष्यामध्ये, मनुष्यामध्ये आणि मनुष्यामध्ये, दोन्ही बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावर आला आणि त्याने समेट घडवलेला आहे. बायबल म्हणतं की ही जी समेटाची सेवा आहे, जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला प्राप्त झालेली आहे, ती समेटाची सेवा आपल्याला पण इतरांपर्यंत पोहोचवायची आहे. हालेलुया. आपल्याला हेच काम करायचं आहे की आपल्याला पण देवामध्ये ज्यावेळेस आपण लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचवतो, त्यावेळेस आपण देवामध्ये आणि मनुष्यामध्ये समेट घडवत असतो. हालेलुया. त्या व्यक्तीचा आणि देवामध्ये समेट घडवतो. आणि आपण ज्यावेळेस एखाद्या फॅमिलीमध्ये पण जातो, प्रार्थनेमध्ये, त्या कुटुंबामध्ये पण एकमेकांविषयी जे वादविवाद असतात, जे फुटी असतात, तटफुटी असतात, त्या आपण दूर करतो आणि त्या कुटुंबामध्ये पण एकमेकांविषयी समेट घडवत असतो. हालेलुया. जी परमेश्वराने नेमून दिलेली सेवा आहे, देवामध्ये आणि मनुष्यामध्ये समेट घडवणं, सुवार्तेच्या द्वारे आपण देवामध्ये आणि मनुष्यामध्ये पण समेट घडवतो. आणि ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी प्रार्थनेला जातो किंवा सुवार्थ सांगतो, जिकडे पण आपण जातो, फॅमिलीजमध्ये डिस्प्युटेड ज्या ठिकाणी वादविवाद असतात, त्या ठिकाणी पण मनुष्यामध्ये आपण समेट घडवून आणत असतो. ही आपली समेटाची सेवा आहे. जर आपले अंतःकरण एकमेकांविषयी चांगली नसतील, तर आपण ही समेटाची सेवा करू शकत नाही. मनुष्याविषयी जर आपले एकमेकांविषयी चांगले विचार नसतील प्रियांनो, तर आपल्याकडून ही समेटाची सेवा कधीच होणार नाही. हालेलुया. आणि जर समेटाची सेवा आपल्याकडून होत नाही, याचा अर्थ मी पूर्णपणे अजूनपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य नाही. आणि जर मी अजून प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य नाही, तर माझा स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश नाही. हालेलुया. तर परमेश्वर आपल्याला पहिले हे करायचं आहे की माझ्या अंतःकरणाला नीट करायचं आहे. दुष्टाई म्हणजे काय आपण हे पाहत आहोत. परमेश्वराला न आवडणारे जे विचार आहेत त्याविषयी आपण पाहणार आहोत. दुष्टाई म्हणजे स्तोत्र 140 आपण यावेळेस पाहूयात.
स्तोत्र 140. आपल्या सभोवती भरपूर लोक आहेत प्रियानो. जगामध्ये तुम्हाला दुष्टाईचे फुल म्हणजे काय एकदम भरपूरने लोक मिळतील, भरपूरने जागोजागी क्षणाक्षणाला तुम्हाला मिळतील, ज्यांना प्रभू येशूची ओळख नाही, पूर्णपणे दुष्टाने भरलेले लोक आहेत आणि दुष्टाने भरलेले त्यांचे विचार असतात. ते आपण पाहूयात. दुष्टाई म्हणजे काय? स्तोत्र 140 आपण पाहणार आहोत पहिल्या वचनापासून. हे परमेश्वरा, मला दुष्ट मनुष्यांपासून सोडील, जुलमी मनुष्यांपासून माझे रक्षण कर. दुष्ट मनुष्य म्हणजे काय माहिती का? दुष्टाई म्हणजे काय? दुष्टाई म्हणजे इतरांवर जुल्म करणे, अत्याचार करणे. हालेलुया. आपल्याकडून ही गोष्ट होत आहे का? देवाचे लोक आहात आपण, मला माहिती नाही 99% नसेल होत, पण 1% कुठेतरी होत असेल तरी आपल्याला ही गोष्ट करायची आहे की आपल्याकडून जर कोणाला जुल्म होत असेल, कोणावरती अन्याय होत असेल, तर आपल्याला त्या गोष्टीमधून बाहेर यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. चांगलं अंतकरण कधीच कोणावर जुल्म करणार नाही. चांगलं अंतकरण जे आहे, देवाच्या दृष्टीने जे शुद्ध अंतकरण आहे, कधीच कोणाला ते कोणावर अत्याचार करणार नाही, कोणावर अन्याय करणार नाही. प्रेज द लॉर्ड. कळत आहे सर्वांना? काय होतं, मी प्रॅक्टिकल बोलत असतो. देवाच्या घरामध्ये तर आपण सर्वजण चांगले असतो. खरं मी पण चांगला आहे, सर्वजण चांगले असतात, आपण सर्व चांगले असतो. पण चॅलेंज कुठे येतं? चॅलेंज आपल्या घरामध्ये येतं, ज्यांच्याबरोबर आपण राहत असतो. प्रेज द लॉर्ड. ज्या फॅमिलीज बरोबर आपण राहत असतो. चॅलेंज कुठे येतं? चॅलेंज आपल्याला आपल्या नातेवाईकांबरोबर येतं. चॅलेंज कुठे येतं? तुम्हाला तुमची परीक्षा कुठे पाहण्यात येते? अंतकरणाची शुद्धतेची परीक्षा कुठे पाहण्यात येते? आपल्या कामावरती पाहण्यात येते. हालेलुया. तिकडे आपल्या परीक्षा नसतं. हालेलुया. आपल्याला काय आपण करत आहोत, खूप महत्त्वाची गोष्ट पाहत आहोत, आपण प्रॅक्टिकल पाहत आहोत. चॅलेंज कुठे येतात? आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जातो, नातेवाईकांमध्ये जातो, तिकडे आपल्याला चॅलेंज येत असतं की काय करत आहोत आपण त्या ठिकाणी. परमेश्वराच्या दृष्टीने जर त्या ठिकाणी कुठे आपल्याकडून अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल, मी असं म्हणत नाही की त्यांच्या गोष्टीमध्ये तुम्ही सामील व्हा. मी असं म्हणत नाही की तुम्ही देवाच्या विषयाविरुद्ध जाऊन सर्वांना खुश करत जा, नाही. मी हे म्हणत आहे की दुष्टाईविषयी बोलत आहे. कुणाविषयी आपण जर जुल्म करत असेल, अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल, नकळत कुठेतरी माझ्या अंतकरणात ती दुष्टाई राज्य करत असेल, तर ती आपल्याला सोडायची आहे. कुणावर जुल्म करणे, अत्याचार करणे, अन्याय करणे म्हणजे दुष्टाई आहे. लक्षात घ्या. जुलमी मनुष्यांपासून माझे रक्षण कर. वचन 2. ते आपल्या मनामध्ये दुष्कर्म योजितात. जे दुष्ट मनुष्य आहेत ते काय करतात? मनामध्ये दुष्कर्म योजितात. हालेलुया. कसं मी कोणाचं वाईट करू? प्लॅन ऑलवेज माइंड मध्ये चालू असतं. कोणाचं वाईट करायचं? आमच्या ऑफिसमध्ये आहे, बॅक टू बॅक आमच्या इथं तेच चालू असतं. किसका क्या करने का, किसकी वाट लगाने की, किसको बाहर निकालने का, किसको टॉर्चर करने का, आणि सगळं तेच चालू असतं. प्लॅन मीटिंग होतं, इसको ऐसा कर, उसको वैसा कर, इसको वैसा कर, इसको वैसा, तेच चालू असतं दिवसभर. वाईट प्रवृत्तीचे लोक, दुष्ट प्रवृत्तीचे लोक नाही मॅच होणार आपले कधी, आणि त्याच्यामध्ये आपल्याला सामील पण नाही व्हायचं. नोकरी गेली तरी चालेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू काय उपाशी सोडणार नाही आपल्याला, चांगली नोकरी दिली, अजून बेस्ट नोकरी दिली. पण अशा ठिकाणी काम नाही करायचं, अशा ठिकाणामध्ये अशा गोष्टीमध्ये सहभागी पण नाही व्हायचं. येशूच्या नावामध्ये जिकडे जुल्म चाललेला आहे, जिकडे अत्याचार चालले, जिकडे नेहमी दुष्टाई चाललेली आहे, सहभागी व्हायचं नाही. कोणाला खुश करायचं नाही. मॅनेजरला, तुमच्या बॉसला का अरे मला नोकरी फार महत्वाची आहे म्हणून हा बॉस म्हणते ह्याची वाट लावायची, असंही करते आपण पण, हा ब्रदर, हा बॉस, आपण मी तुमच्यामध्ये सामील आहे, आपण मिळून हे करू. नका करू हे सगळं. देवाच्या दृष्टीने चुकीचं आहे. हालेलुया. एक नोकरी वाचवण्यासाठी तुम्ही सगळं तुमचं आपलं सार्वकालिक जीवन आपण गमावू शकतो. हालेलुया. देवाचे आशीर्वाद गमावू शकतो. जसं त्या शिमोनावरती जो जादूगर होता त्याच्यावरती शाप आला, पेत्र म्हटला तुझ्यावरती शाप येऊ शकतो. हालेलुया. देवाचा क्रोध, लक्षात घ्या. त्या क्रोधाला आपण क्रोधाचे आपण वाटेकरी होत असतो. ज्यावेळेस आपण अशा चुकीच्या गोष्टीमध्ये एक नोकरी वाचवण्यासाठी, 1, 2, 4, 2, 5, 10, 15, 20, 1 लाख रुपयाचा जॉब वाचवण्यासाठी आपण त्या दुष्टाईमध्ये सामील होतो. नका करू या गोष्टी. याच्यापेक्षा देवाचं राज्य, नीतिमत्व महत्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूचे आपल्याविषयी जे विचार आहेत, प्रभूचे आपल्याविषयी जे कन्फेशन आहे, प्रभूचे आपल्याविषयी जे म्हणणं आहे ते महत्वाचं आहे माझ्यासाठी. हालेलुया. वरती गेल्यावर त्यांनी म्हटलं पाहिजे, हे माझ्या भल्याने विश्वास सुद्धा. हालेलुया. नोकरीकडे पाहिलं नाही, माझ्याकडे तू पाहिलंस. हालेलुया.
नोकरीकडे पाहिलं नाही, माझ्या वचनाकडे तू पाहिलंस, प्रेज द लॉर्ड, त्याचा प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. पुढे पाहूयात. ते सतत लढाई वचन स्तोत्र 140 वचन 2. दुष्टाई आपण पाहता. दुष्टाई म्हणजे काय? दुष्टाई म्हणजे पहिले जुल्म करणे, दुष्टाई म्हणजे मनात दुष्कर्म योजणे. तिसरं, दुष्टाई म्हणजे सतत लढाई उपस्थित करीतात. बायबल म्हणतं मत्तईमध्ये, जे शांती करणारे ते धन्य, हालेलुया, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. पण जे लढाई उपस्थित करतात, भांडणं लावणारे लोक आहेत, एकमेकांमध्ये वादविवाद उपस्थित करणारे लोक आहेत, त्यांना देवाची मुले नाही तर त्यांना सैतानाची मुले म्हणतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्याला ठरवायचं आहे, देवाचं लेकरू आहे सैतानाचं लेकरू आहे. कोणाच्या रॅशन कार्डवर तुमचं नाव पाहिजे? सैतानाच्या रॅशन कार्डवर तुमचं नाव पाहिजे का देवाच्या रॅशन कार्डवर तुमचं नाव पाहिजे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर लढाई सतत उपस्थित करत आहेत, आग लावायचे काम है ना, काय काय म्हणतात ना, काय काय लोकांचं आडनाव आग लावे पाहिजे, नाव तुमचं आग लावे पाहिजे. हालेलुया. जिकडे जाईल तिकडे आग लावत बसतात. शांती कराव्यात. हालेलुया. समेटाची सेवा. लक्षात घ्या, बायबल मध्ये जे दुष्टाईने भरलेले लोक आहेत ते लढाई उपस्थित करीतात. प्रेज द लॉर्ड. पुढे पाहूयात. ते आपली जीभ सर्पासारखी तिखट करीतात, त्यांच्या ओठाखाली नागाचे विष आहे. हालेलुया. नागाने जर विष सोडलं मनुष्याच्या शरीरामध्ये तर काय होतं? काय होतं? ते विष संपूर्ण शरीरामध्ये पसरतं आणि त्या व्यक्तीचा काय होतो? नाश होतो. हालेलुया. काही व्यक्तींच्या ज्यावेळेस तुम्ही बोलाल त्यांच्या ओठाखाली काय तुम्हाला सतत नागाचं विष तुम्हाला आढळेल. आणि तुम्हाला वाटतं का हे जे नागाचं विष जे आहे ते परमेश्वराला फार पसंत, वरती परमेश्वर बसून तारीफ करत असेल, वा 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 किती मस्त, काय भांडणं लावतंय, वा माझं लेकरू काय भांडणं लावत आहे, वा 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 माझं लेकरू काय नागाचं विष पसरवते, वा वा वा. याच्यासाठीच तुला भूतलावर पाठवलं होतं, जा हेच करत बघ ना. आपला देव याच्याविषयी आनंदित होणार नाही. 4थं वचन, दुष्टाई म्हणजे काय? हे परमेश्वरा, दुर्जनांच्या हातून माझा बचाव कर, जुलमी मनुष्यांपासून माझे रक्षण कर, माझी पावले घसरावीत अशी ती योजना करीतात. दुष्टाई म्हणजे काय? दुसऱ्यांना पाडण्याचे विचार, दुसऱ्यांना मागे खेचण्याचे विचार. हालेलुया. चांगले आहेत का? देवाला पसंत आहेत का हे विचार? देवाला पसंत आहे का अंतकरण? प्रेज द लॉर्ड. दुसऱ्यांना मागे खेचणे, त्यांना पाडण्यासाठी आपण प्रयत्नात असतो. पुढे 5वं वचन, दुष्टाई म्हणजे काय? गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोऱ्या छपून मांडितात, ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरवितात. दुष्टाई म्हणजे दुसऱ्यांसाठी जाळे पसरणं. दुष्टाई म्हणजे गर्विष्ठपणा करणं, दुसऱ्यांसाठी पाश मांडणं. हे म्हणजे काय आहे? हे चांगल्या व्यक्तीचं लक्षण नाहीये, हे चांगल्या व्यक्तीचे विचार नाहीत. लक्षात घ्या, हे देवाच्या लोकांचे विचार नाहीत. कोणाचे विचार आहेत हे? प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, आज आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे, थोडा विचार करण्याची गरज आहे. जर विचार माझ्या मनामध्ये असतील तर मला शुद्धीकरणाची गरज आहे, मला रेक्टिफिकेशनची गरज आहे, मला करेक्शनची गरज आहे. जर माझ्या मनात हे विचार असतील, इतरांसाठी जर पाश मांडत आहे, तर इतरांसाठी मी जाळे पसरत आहे, कुणी त्यामध्ये पडावं, त्याच्यामध्ये अडकावं आणि त्याचा नाश व्हावा, तर मी आज देवाचं लेकरू म्हणून मला ओळखण्यात येणार नाही. माझं नाव चुकीच्या रॅशन कार्डवर आहे, माझं नाव चुकीच्या लिस्ट मध्ये आहे. लक्षात घ्या प्रियांनो, आज आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे. दुष्टाई म्हणजे काय? प्रभू आपल्याशी बोलत आहे. पुढे पाहूयात 6वं वचन, मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा देव, तू माझा देव आहेस. हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे, माझ्या विनवण्याच्या वाणीकडे कान दे. 7वं वचन, स्तोत्र 140:7, हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारण सामर्थ्या, तू लढाईच्या प्रसंगी माझे शिरस्त्राण आहेस. हे परमेश्वरा, दुर्जनांच्या इच्छा पुरू नको, त्यांची दुष्ट योजना सिद्धी जाऊ देऊ नको, नाही तर तो उन्मत्त होईल. दुष्ट लोकांच्या योजना काय असतात ते तुम्हाला माहिती आहे, त्या कधीच चांगल्या नसतात. आणि दुष्टांच्या योजना, दुष्ट लोकांच्या योजना कधीच दुसऱ्यांचं चांगल्या करण्यासाठी नसतात, त्या नेहमी दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी असतात. आणि आपला जो परमेश्वर आहे, इर्मया 29:11 मध्ये म्हणतो, तुमच्या विषयीचे माझे विचार आहेत, तुमच्या विषयीचे माझे प्लॅन्स आहेत, ते चांगले आहेत आणि तुमच्या भावी जीवनामध्ये सुस्थितीची, चांगलं करण्याची आशा देणार आहे. हालेलुया. परमेश्वर आपला चांगला करणारा परमेश्वर आहे. चांगला तो आमच्या विषयी चांगलाच विचार करतो.
रोमकरास पत्र 8वा अध्याय 28 वचन, परमेश्वरावर जे प्रीती करतात त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर ज्या पण गोष्टी घडवतो ते त्यांच्या कल्याणार्थ असतात, ते त्यांच्या चांगल्यासाठी असतात. हालेलुया. कधीच प्रभूचे विचार चुकीचे नसतात. कोणाचं वाईट करण्याचा विचार कधीच प्रभू करत नाही. जर प्रभू करत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने केला नाही, तर आपण का करावं? हालेलुया. आपण का करावं दुष्ट विचार इतरांचं वाईट करण्याचं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठे ना कुठे आज माझ्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष असेल, राग असेल, कोणाविषयी जर मी वाईट करण्याविषयी चिंता क्रांत असेल की मी कसं कोणाचं वाईट करू, बाहेर या त्या विचारांमधून येशूच्या नावामध्ये. हालेलुया. दुष्टाई येशूच्या नावात पाहत आहोत आपण. 9वं वचन, ज्यांनी मला घेरले आहे त्यांच्या वाचेपासून होणारा अनर्थ त्यांच्या शिरी पडो, त्यांच्यावर इंगळ पडो. अगदी ठीक आहे. पुढे आपण 11वं वचन, दुर्भाषण करणारा मनुष्य पृथ्वीवर टिकणार नाही. जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागल. लक्षात घ्या, जे दुष्टाई करणारे लोक आहेत त्यांच्या पाठीस एकसारखं अरिष्ट लागल असं प्रभूचं वचन म्हणतं. अहो, दुष्टाई जे आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस फार मोठा आपला सन्मान होतो स्वर्गामध्ये, देवाच्या राज्यामध्ये फार मोठा रिस्पेक्ट होता असं नाही. जे लोक दुष्टाईमध्ये आहेत, बायबल म्हणतं त्यांच्या मागे एक सारखे अरिष्ट आहे. जर आपल्यामध्ये कोणी आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं सारखेच माझ्यावर संकट येत आहे, चोहो बाजूनी मला जर संकटाने घेरलेलं आहे, तर थोडं आत्मपरीक्षण करा. तर कुठे माझ्यामध्ये दुष्टाई तर नाही ना, की ज्या दुष्टाईमुळे माझ्यावरती एकसारखे संकट येत आहेत? हालेलुया. सैतानी हल्ला प्रत्येकच वेळेस नसतो. हालेलुया. सैतानाला प्रत्येक वेळेस दोष देऊ शकत नाही. कुठे आपल्याला पण थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की माझ्याकडून कुठे दुष्टाई तर होत नाही ना, कोणासाठी पाच जाळे तर सेट होत नाहीयेत ना. हालेलुया. कुठे मी भांडणं तर उपस्थित करत नाहीये ना, की ज्याच्यामुळे बायबल म्हणतं जे जुलमी, जे दुष्ट लोक आहेत, जे दुर्जन लोक आहेत, त्यांच्या पाठीस, त्या मनुष्याच्या पाठीस एकसारखे अरिष्ट लागलेले असते. काही ना काही अरिष्ट असते तुमच्या जीवनामध्ये. जर काही ना काही अरिष्ट आहे, त्याचं हे एक कारण असू शकतं. मी म्हणत नाही हेच कारण आहे, हे एक कारण सुद्धा असू शकतं की आपली मनातली दुष्टता जी परमेश्वराच्या दृष्टीने योग्य नाही. प्रेज द लॉर्ड. पुढे अजून पाहूयात काही वचन आपण. स्तोत्र 27 पण पाहूयात जरा. दुष्टाई म्हणजे काय, थोडं दुष्टाईवर आज PhD करूयात की जेणेकरून आपल्याला दुष्टाई सहजरित्या सोडता येईल. हालेलुया. दुष्टाईवर आपल्याला मेडिटेट करून अजून त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाही व्हायचं, तर दुष्टाई आपल्याला सोडायची आहे म्हणून आपण अभ्यास करत आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड. नाही तर काही लोक म्हणतील अरे बरं झालं अजून दुष्टाईचे नवीन नवीन पॉइंट्स मिळालेत, दुष्टाई कशी करायची नवीन नवीन आयडिया अजून मिळाले. कसं करू नका. हालेलुया. देवाचं वचन पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी आणि चांगल्या अंतःकरणाने, चांगल्या विचाराने घेतलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 27:2. दुष्टाई म्हणजे काय? दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व माझे द्वेष्टे, माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले तेव्हा तेच ठेच लागून पडले. हालेलुया. द्वेष्टे, दुष्टाई म्हणजे द्वेष करणे. आपण पाहिलेले ऑलरेडी, पुन्हा एकदा पाहूयात. दुष्टाई म्हणजे काय? मनुष्याचा द्वेष करणे. बायबल म्हणते एकमेकांवर प्रीती करा. आपण करत आहोत, सर्वजण प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. खूप सारं आपण ह्याच्यावरती ऑलरेडी जसं कावेरीने आपल्याला शिकवलेलं आहे प्रीती करणं. प्रीतीचे पण प्रकार आहेत, प्रीतीचे पण लेवल्स आहेत. हालेलुया. वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे लेवल्स आहेत प्रीतीचे. पण कुठे मनामध्ये कोणाविषयी द्वेष ठेवू नका, राग ठेवू नका. कोणाला पाहिलं तर आपलं जर डोकं संतापत असेल, तर माझं पण कधी कधी फिरायचं. तुम्हाला माहिती आहे माझे काही आहेत काही लोक, परंतु ते सर्व सोडून दिलं मी. म्हणजे त्यांच्याविषयी द्वेष नाहीये, पण त्यांच्या गोष्टी पटत नाही मला. हे जे जुलूम जे चाललेलं आहे, माझ्यासमोर ज्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये सहभागी होत नाही मी, आणि त्याच्यामुळे मला त्या गोष्टी, त्या व्यक्ती पटत नाही, त्यांचे जे विचार आहेत ते मला पटत नाही. आणि त्याप्रमाणे आपण कोणाचा द्वेष करू नये. ते द्वेष करणं जे आहे दुष्ट मनुष्याचं लक्षण आहे. पुढे पाहूयात. आपल्याकडे वेळ थोडा आहे त्यामुळे मी थोडासा फास्ट घेत आहे. दुष्टाई म्हणजे काय तर स्तोत्र 27:11 पाहूयात. त्याच वचनामध्ये, त्या स्तोत्रामधलं 11वं वचन. दुष्टाई म्हणजे काय तर दुष्टाई म्हणजे हे परमेश्वरा आपला मार्ग मला दाखीव, लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत म्हणून मला धोपट मार्गाने ने. प्रेज द लॉर्ड. दुष्टाई म्हणजे लोकांच्या पाळतीवर टपून बसणे.
कधी माझ्या हा तावडीत सापडतो. ज्या दिवशी मला हा तावडीत सापडला त्या दिवशी हा गेला, कामातून गेला. तुम्हाला एकदा सापड रे, एकदा मला भेट तू. आमच्या ऑफिसमध्ये होतात भांडणं, फ्लोअरवरती भांडणं झाले, फ्लोअरवरती अलाउड नाही ना मारामारी करणं, नोकरी जाईल वगैरे. तू मुझे गेट के बाहर मिल, तू मुझे मगरपट्टा के गेट के बाहर मिल, मैं तुझे देखता हूँ. मी इकडून फोन वगैरे करणार, तिकडून फोन करणार नाही का, त्यांना फोन करणार, मैं तुम्हें देखता हूँ, बाहर मिल मेरे को. हालेलुया. अंतकरण कठीण झालेलं असतं, दुष्टाईने भरलेलं असतं. त्यामुळं सहजरित्या आपण कोणाविषयी मारामारीचे आणि चुकीचे विचार करतो, वाईट विचार करतो. बायबल म्हणतं की लोक माझ्या पाळतीवर बसलेले आहेत, माझ्या वाईट करण्यासाठी. माझ्या पाळती कधी माझी पाळत म्हणजे ते वॉच ठेवत आहेत माझ्यावरती, नेहमी वॉच ठेवत आहेत, कंटिन्युअस वॉच ठेवत आहेत. कधी हा सापडतोय, कधी हा सापडतोय, कधी हा सापडतोय, त्याच्यावर मी अटॅक करू आणि त्याचा समाचार घेऊ, त्याला त्रास देऊ, त्याला टॉर्चर करू. हे जे विचार आहेत चुकीचे विचार. बायबलमध्ये दुष्टाईने भरलेलं अंतकरण प्रियानो, हालेलुया. हे दुष्टाईने भरलेलं अंतकरण आज प्रभूला आपल्याला आपल्या जीवनामधून काढायचं आहे. प्रेज द लॉर्ड. लोक माझ्या पाळतीवर बसलेले आहेत म्हणून मला धोपट स्तोत्र करता म्हणतो की हे जे माझे शत्रू आणि जे माझ्यावर वाईटावर टपलेले जे लोक आहेत ते माझ्या ज्या मार्गाने मी जीवन जगत आहे त्याच्यावरती ते पाळतीवर बसलेले आहेत, त्यांच्यापासून तू मला वाचव. पुढे 12 वचन, माझ्या शत्रूच्या इच्छेवर मला सोपू नको, कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाने फुटकार टाकणारे माझ्यावर काय झालेले आहेत, उठलेले आहेत. हे जे वचन आहे, खोटे साक्षीदार आणि निष्ठुरपणाचे फुटकार टाकणारे, निष्ठुरपणे वागणारे, कठीण अंतकरणाने वागणारे जे लोक आहेत त्यांच्याविषयी प्रभू म्हणतो की सर्व दुष्टाईचे लक्षण आहेत प्रियानो. पुढे आपण जर पाहिलं तर स्तोत्र 35च्या थोडं फास्ट ट्रॅक मध्ये घेत आहे. स्तोत्र 35च्या, माझा जीव पाहणारे लज्जित व फजित होत, माझे नुकसान होवे मनसुबा करणारे मागे हटत व लाच पावत. दुष्टाईने भरलेलं अंतकरण म्हणजे इतरांचा जीव पाहणे. आपल्याला माहिती आज जगामध्ये आपण पाहतो, मीडियावरती तुम्ही पाहता, सोशल मीडियावरती किती खुनाचे व्हिडिओ तुम्ही पाहता, दरोडे टाकलेले लोकांचं मारहाणाचे व्हिडिओ आहेत. किती निष्ठुरता आहे, किती निष्ठुर. आपल्याला पाहवत पण नाही प्रियानो, हे व्हिडिओ आपल्याला बघवत पण नाहीत. आपण लगेच ते व्हिडिओ मी तर बंद करून टाकतो, मला बघवत पण नाही. इतके निष्ठुरतेने लोक एकमेकाला मारत असतात, काय लोक खून करतात, काय काय चाललेले आहे जगामध्ये. किती कठीण, किती म्हणजे दुष्टाईने भरलेले लोक आहेत, की किती द्वेषाने भरलेले लोक आहेत, किती रागाने भरलेले लोक आहेत, की तो राग एकमेकाचा मर्डर करत आहेत ते लोक. हालेलुया. मारतात एकमेकाला, कशा म्हणजे बघू शकत नाही आपण. अशा प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत जगामध्ये. ह्या गोष्टी आपल्यामध्ये तर नाही आहेत, परंतु स्टील आपल्याला याच्यामधून शिकायचं आहे की पवित्र शास्त्र काय म्हणतं आपल्याला. माझे नुकसान होय मनसुबा करणारे मागे हटवतो लाच पावत. आपल्याला है ना, कोणाचं नुकसान झालं तर आपल्याला काय होतो, आनंद होतो. दुसऱ्यांचं नुकसान झालं आपण हॅपी होतो ना थोडा, अरे बरं झालं, तसंच पाहिजे. परंतु नीतिसूत्रामध्ये लिहिलेलं आहे एक वचन, तुम्हाला सर्वांना म्हणजे मला रेफरन्स नाही माहिती, परंतु मी तुम्हाला वचन सांगतो की दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आनंद करणारा, जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद करतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. दुसऱ्याचं वाईट झाल्यानंतर ज्यावेळेस आपण सेलिब्रेट करतो, आपण जर आनंदी झालो तर बायबल म्हणतं की त्या व्यक्तीला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. जे अनुभव दुसऱ्या व्यक्तीने घेतलेले आहेत, ज्याच्या दुःखामुळे आपण आनंदी केलं, आपण सेलिब्रेशन केलं, तर त्याच्यापेक्षा दुप्पट दुःख तुमच्यासाठी प्रभू नेमून ठेवणार, लक्षात घ्या. कारण दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपण सेलिब्रेशन केलं हे प्रभूला आवडत नाही. हे अंतकरण, हे विचार प्रभूला पसंत पडणारे नाहीत. हालेलुया. त्यामुळे दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपण पण दुःख करावं किंवा त्यांच्या आनंदामध्ये आपण आनंदित व्हावं. त्यांच्या दुःखामध्ये आपण आनंदित करू नये की हा बरं झालं, असं झालं, तुला असंच पाहिजे. त्यावेळेस काय होतं, तो जो देवाचा क्रोध जो आहे तो आपण आपल्यावरती घेत असतो. बायबल म्हणतं नीतिसूत्रामध्ये शोधू शकता तुम्ही ते वचन, जो दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आनंद करीतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. दुष्टाईने भरलेलं अंतकरण आपल्याला सोडायचं आहे, त्याच्याविषयी आपण पाहत आहोत. स्तोत्र 35:7. दुष्टाई म्हणजे काय? कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडला, माझ्या जीवासाठी निष्कारण खाचही कणली. हालेलुया. दुष्टाईने भरलेले लोक जे आहेत विनाकारण काय करत आहेत,
निष्कारण माझ्यासाठी फासा गुप्तपणे मांडला, जीवासाठी निष्कारण खाचही खणली. ठीक आहे, भरपूर सारे उदाहरणं आहेत, भरपूर साऱ्या एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. एक अजून एक उदाहरण पाहूयात, त्याच्यानंतर आपण एक पॉझिटिव्ह उदाहरण पण पाहूयात. पहिले शमूएल 16वा अध्याय आणि 7वं वचन पाहूयात. पहिले शमूएल 16वा अध्याय 7वं वचन. हृदय जे आहे आपलं अंतकरण परमेश्वराच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे. पहिले शमूएल 16वा अध्याय 7वं वचन मी वाचतो. त्याच्या थोडा आधीपासून वाचतो मी. या ठिकाणी पहिल्या वचनापासून जर आपण पाहिलं, मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शौलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहेमकर याचकडे पाठवितो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडलेला आहे. हालेलुया. इस्रायलासाठी शौलाची परमेश्वराने शौलाला झुगारून दिलं, कारण शौलाचं अंतकरण परमेश्वराला पसंत नव्हतं, शौलाचं हृदय परमेश्वराला पसंत नव्हतं. परमेश्वराने त्याला झुगारून दिलं, काढून टाकलं राजपदावरून. लक्षात घ्या, परमेश्वराने काढून टाकलं आणि परमेश्वर शमूएलाला म्हणतो, शिंगात तेल भरून घे. इशायाचा जो एक पुत्र आहे, त्याला मी इस्रायलाचा राजा म्हणून निवडलेला आहे. या ठिकाणी परमेश्वराने सांगितलं नाही की कोणाला निवडलं, नाव सांगितलं नाही. इशायाला जे 7 पुत्र, त्याला परमेश्वर सांगितलं की जा त्याच्या पुत्रांकडे जा आणि तिकडे मी त्याला निवडलेला आहे, तो योग्य पुत्र, तू त्याला अभिषेक कर इस्रायलाचा राजा म्हणून. आता या ठिकाणी पहा पुढे स्टोरी काय होत आहे. मग 4थं वचन, परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले व तो बेथलेहेमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडीलजन थरथर कापत त्याला भेटायला. लक्षात घ्या, त्याला थरथर कापत भेटायला आले. त्यांनी त्यास विचारले, आपण स्नेहभावाने आला हा काय? तो म्हणाला, मी स्नेहभावाने आलो आहे, मी परमेश्वरा प्रीत्यर्थ यज्ञ करावयास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन माझ्यासमोर यज्ञास या. त्याने इशाय व त्याचे पुत्र यास पवित्र होऊन यज्ञास येण्याचे आमंत्रण दिले आहे. ते आले तेव्हा त्याने अहलियाबास न्याहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. आता या ठिकाणी परमेश्वराने सांगितलं होतं की इस्रायलाचा राजा इशायाचा जो एक पुत्र आहे त्याला मी निवडलेला आहे, आणि शमूएलाला माहित नव्हतं की कोणत्या पुत्राची निवड झालेली आहे. त्यामुळे त्यांनी सगळे एक एक पुत्र आता परमेश्वरा शमूएलाच्या समोर यायला लागले. पहिला जो पुत्र होता अलियाब जो होता तो परमेश्वर शमूएलाच्या समोर आला, आणि ज्यावेळेस त्याला पाहिलं, बाह्य स्वरूप पाहिलं, कुणी शमूएलने बाह्य स्वरूप पाहिलं, आणि तो बाह्य स्वरूप पाहूनच तो इम्प्रेस झाला. शमूएल इम्प्रेस झाला त्याच्याकडे पाहून, आणि तो म्हटला की हाच तो अभिषिक्त आहे, हाच तो परमेश्वराने निवडलेला इस्रायलाचा भावी राजा आहे. तो इम्प्रेस झाला त्याच्या पर्सनॅलिटीकडे पाहून. पुढे परमेश्वर काय म्हणतो पहा. हे तर शमूएलाचे शब्द होते, देवाचे शब्द काय होते ते आपण पाहूया. हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. 7वं वचन, पहिले शमूएल 16वा अध्याय 7वं वचन. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केलेले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. हालेलुया. शमूएलाने काय पाहिलं? बाह्य स्वरूप पाहिलं, पर्सनॅलिटी पाहिली, लुक्स पाहिले, आणि म्हटलं की हाच राजा आहे. परंतु परमेश्वराने म्हटलं नाही, तो नाही, तू बाह्य स्वरूपावर जाऊ नको, त्याच्या शरीराच्या उंच गाठीवर, शरीरावरती जाऊ नको. शरीराचा उंच होता तो, चांगला दिसायला, पर्सनॅलिटी चांगली होती, त्याच्यावर जाऊ नको. मी त्याला नापसंत केलेला आहे. हालेलुया. मी त्याला रिजेक्ट केलेला आहे, परमेश्वर म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्याविषयी प्रभूचे काय शब्द आहेत? तुम्हाला परमेश्वराने रिजेक्ट केलेला आहे का परमेश्वराने आपल्याला सिलेक्ट केलेला आहे? प्रेज द लॉर्ड. देवाच्या राज्यामध्ये आपण आहोत. ऑलरेडी आपण प्रभूला स्वीकारलेला आहे, पण मी देवाच्या सेवा कार्याविषयी बोलत आहे. प्रभूने मला रिजेक्ट केलेला आहे, प्रभूने मला पसंत केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. माझी निवड झालेली आहे. लक्षात घ्या, फार महत्वाची गोष्ट आपण शिकत आहोत. आणि हे सगळं कशावर डिपेंड करतं? तुमच्या बाह्य वागणुकीवर डिपेंड करत नाही, तर तुमच्या आणि माझ्या अंतःकरणावर डिपेंड करतं. प्रेज द लॉर्ड.
माझं अंतकरण जर परमेश्वराच्या दृष्टीने योग्य नसेल तर परमेश्वर मला नापसंत करणारा आहे. शमूएलाला या ठिकाणी तो परमेश्वर म्हणतो, याला मी अलियाब जो आहे त्याला मी नापसंत केलेला आहे, कारण तू फक्त बाह्य स्वरूप पाहतो, मी त्याचं हृदय पाहत आहे, आणि ते हृदय जे आहे त्या अलियाबाचं हृदय माझ्या दृष्टीने योग्य नाही. तो माझा सेवक, माझी सेवा करावयाचा योग्यतेचा नाही. तो इस्रायलाचे जे माझं निवडलेलं राष्ट्र आहे त्याच्या सेवेमध्ये उभं राहण्यास योग्य नाही, त्यांचा राजा बनण्यास योग्यतेचा नाही. हालेलुया. पुढे पाहूयात मग काय झालं. मग इशायाने सर्व जे पुत्र होते सर्वांना बोलवलं. शमूएल म्हणाला परमेश्वराला हाही पसंत नाही. मग इशायाने शम्मा आणि बाकी सर्व जे आणले. अशा या 10 वचन या प्रकारे इशायाने आपले 7 पुत्र शमूएला पुढे चालविले. शमूएलाने इशायास म्हटले, यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. शमूएलाने इशायास म्हटले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शेरडे मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल इशायास म्हणाला, त्याला बोलविणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनात बसणार नाही. 12 वचन. त्याने बोलविणे पाठवून त्यास आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, आज तो आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची निवड होती. आणि परमेश्वराची निवड का होती? का परमेश्वराने दाविदाला निवडलं आपल्याला सर्वांना माहिती आहे. ते वचन आपण वाचूयात. अलियाब आणि बाकीचे सर्व पुत्र परमेश्वर रिजेक्ट केले. अलियाबाचं हृदय परमेश्वराला पसंत नव्हतं. त्याच्यानंतर शौलाला पण परमेश्वर रिजेक्ट केलं. त्या राजपदावरून जुगारून लावलं. प्रभूच्या दृष्टीने योग्य हृदयाचा नव्हता. दाविदाला का पसंत केलं? वचन वाचूया. दाविदाला का पसंत केलं परमेश्वराने? पहिले शमूएल 13वा अध्याय 14वे वचन. पहिले शमूएल 13वा अध्याय 14वे वचन. मग आता तुझे राज्य कायम राहायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य ढूंढून त्यास आपल्या लोकांचा अधिपती नेमिले आहे, कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा पाळली नाही. ओके. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा, आपल्या हृदयासारखा, परमेश्वराच्या हृदयासारखा व्यक्ती शोधून काढलेला आहे. ज्यावेळेस परमेश्वराच्या हृदयाचे आपण होतो तिथेच कुठेतरी आपल्याला परमेश्वराचं कार्य करण्याची, परमेश्वराची सेवा करण्याची संधी मिळते. हालेलुया. जोपर्यंत परमेश्वराचं हृदय आपण धारण करत नाही, आपल्याला कोणतीही ऑपॉर्च्युनिटी किंवा आपल्याला चान्स प्रभूची सेवा करायची मिळत नाही. कारण हे जे पण आहे ते सिलेक्शन जे आहे किंवा रिजेक्शन जे आहे ते थेट देवापासून होत असतं, मनुष्यापासून होत नाही. हालेलुया. दाविदाविषयी या ठिकाणी बोलण्यात येत आहे. हालेलुया. दावीद जो आहे परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य ढूंढून म्हणजे शोधून काढलेला आहे. पुढे आपण जर पाहिले प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 22 वचन वाचूया. शेवटचं वचन. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 22 वचन. प्रेषित 13:22. नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा, हे दाविदाविषयी बोलले जात आहे. नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. कोणाच्या मनासारखा मिळालेला आहे? परमेश्वराच्या मनासारखा मिळाला. माणसाच्या मनासारखा नाही प्रियांनो. माणसाला पसंत पडेल असा नाही. माणसाची वाहवा नाही प्रियांनो, देवाची वाहवा. हालेलुया. देवाला पसंत पडणारा व्यक्ती. तो म्हणतो इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा, प्रभूच्या हृदयासारखा मिळालेला. हालेलुया. हो, त्याच्याकडे पाहून मी ज्यावेळेस पण पाहतो दाविदाकडे, प्रभू म्हणतो माझं हृदय आनंदित होतं, माझं हृदय उल्हासित होतं, कारण तो माझ्या मनासारखा आहे. आज प्रभूच्या मनासारखे आपण आहोत काय? सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यामध्ये जीवनाचा उगम आहे. हालेलुया. आपल्या जीवनाचा उगम जो आहे, आपल्या हृदयाचा आपण रक्षण करत आहोत काय प्रियांनो? सर्व दुष्टतेपासून, सर्व वाईटापासून
हालेलुया, त्याचं आपण रक्षण करत आहोत काय? हालेलुया, त्याला सेफ डिपॉझिट मध्ये एका सुरक्षित स्थानामध्ये ठेवलेला आहे काय? का आपल्या हृदयाला दुष्टाईने आज ग्रासून टाकलेला आहे. हालेलुया, आपले विचार मनामधल्या ज्या कल्पना आहेत एकसारख्या वाईट येत आहेत काय? आणि त्या वाईट विचारांच्या द्वारे आपला परमेश्वर जो आहे तो परमेश्वर दुःखी होत आहे काय? त्याला अनुताप होत आहे काय तुमच्या आणि माझ्या जीवनाविषयी, की ह्या व्यक्तीला भूतलावर पाठवून मला फार दुःख होत आहे? हालेलुया, का त्याला आज हे वाटत आहे की हा जो व्यक्ती आहे हा माझ्या मनासारखा आहे आणि हा माझ्या सर्व इच्छा पूर्ण करत, हा माझ्या मनातल्या अंतःकरणातल्या सर्व गोष्टी जाणतो आणि त्याप्रमाणेच तो वागतो, चालतो, बोलतो. हालेलुया, थँक यू जीसस. दावीदाविषयी इंग्लिश मध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे, मॅन आफ्टर गॉड्स ओन हार्ट. परमेश्वराच्या हृदयाचा व्यक्ती असं म्हणतात त्याला मराठीमध्ये. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे मॅन आफ्टर गॉड्स ओन हार्ट, म्हणजे परमेश्वराच्या हृदयाचा व्यक्ती. हालेलुया, म्हणजे जे हृदय परमेश्वराचं आहे तेच हृदय दावीदाच्या ठाई सुद्धा होतं. तेच हृदय, तेच अंतःकरण दावीदाने सुद्धा धारण केलं होतं. म्हणून दावीद त्या राजासनापर्यंत पोहोचला, परमेश्वराचं कार्य करू शकला, इस्रायलावरती राज्य करू शकला. हालेलुया, इस्रायलाची त्या राजपदावरून सेवा करू शकला, प्रभूचं कार्य करू शकला. स्तोत्र संहितामध्ये तो अनेक स्तोत्र लिहू शकला, प्रभूची उपासना करू शकला, आराधना करू शकला, अनेक ठिकाणी विजय प्राप्त करू शकला. हालेलुया, कारण परमेश्वराच्या हृदयाचा व्यक्तित्व होता. आपल्याला शिक्षण हेच आहे की मी परमेश्वराच्या हृदयाचा व्यक्ती आहे का? मला नुकसान परमेश्वराचं नाही, नुकसान माझा आहे प्रियांनो. जर मी स्वतःला बदलत नाही, जर मी ती दुष्टाई सोडत नाही, जे मी कडुत्व सोडत नाही, जो तो द्वेष माझ्यामधून काढत नाही, तर नुकसान परमेश्वराचं नाही प्रियांनो, नुकसान माझं आहे. हालेलुया, लॉस माझा आहे. हालेलुया, मी त्याच अवस्थेमध्ये राहणार आहे, तिथून मला कोणी बाहेर काढू शकणार नाही. अनलेस आय मायसेल्फ विल गेट फ्रॉम दॅट प्लेस. हालेलुया, मी त्या स्वतः त्या स्थानामधून जोपर्यंत उठत नाही, जोपर्यंत मी त्या स्थानामधून उठून दुसऱ्या स्थानामध्ये जात नाही, नवीन परमेश्वराने नेमलेल्या स्थानामध्ये जात नाही, तोपर्यंत मला कोणीही मदत करणार नाही. तो दावीद पुत्र म्हटला, तो जो आंधळा बारतिमेय म्हटला, उठून पळू लागला, हे दावीद पुत्र माझ्यावर दया करा. जुनी जागा सोडून टाकली, जुने वस्त्र सोडून टाकले आणि नवीन स्थानामध्ये ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त होता त्या ठिकाणी तो पोहोचला आणि त्याने आरोग्य प्राप्त केले. लक्षात घ्या प्रियांनो, जुनी जागा, जुने विचार सोडणं जरुरी आहे, दुष्टाई सोडणं जरुरी आहे. दुष्टाई जर मी सोडत नाही तर माझ्यावर एकसारखे अरिष्ट माझ्या मागे असतात. हालेलुया, बॅक टू बॅक तुमच्यावरती जर प्रॉब्लेम्स आहेत, संकट आहे, त्याचं हे पण कारण असू शकतं की अजून मी माझ्या अंतःकरणातली दुष्टाई सोडलेली नाही. हालेलुया, इतरांविषयीचे दुष्कर्म करणं, इतरांविषयीचे वाईट विचार करणं, माझ्यामधला जो जळफळाट आहे, हालेलुया, तो अजून मी काढलेला नाहीये. आज मला त्याने ते हृदय परमेश्वराला पसंत पडणार नाही. तुम्ही जगाच्या दृष्टीने फार चांगले व्यक्ती असाल, तुमच्या स्वतःच्या दृष्टीने फार चांगले व्यक्ती असाल, परंतु देवाच्या दृष्टीने आपण शून्य आहोत. जोपर्यंत आपण स्वतःमध्ये बदल करत नाही, जोपर्यंत आपल्या हृदयाला आपण शुद्ध करत नाही, देवाच्या दृष्टीने योग्य करत नाही, मनुष्यासाठी आपल्या मनामध्ये योग्य विचार नाहीत, देवाच्या प्रती आपल्या मनामध्ये योग्य विचार नाही, देवाच्या लोकांविषयी आपल्या मनामध्ये योग्य विचार नाही. हालेलुया, जगातल्या लोकांविषयी जोपर्यंत आपल्या मनामध्ये योग्य विचार नाही, तोपर्यंत मी देवाच्या योग्यतेचा ठरत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, ग्लोरी, थँक यू जीसस. आपल्या अंतःकरणामधली जी दुष्टाई आहे स्वच्छ करूयात. प्रभू धन्यवाद या वचनाबद्दल. निश्चित माझ्यासाठी पण हे वचन फार आशीर्वाद झालेले, कारण खूप साऱ्या गोष्टी बायबल म्हणतो कोणी परिपूर्ण नाहीये. नो वन इज परफेक्ट. ओनली वन पर्सन, वन मॅन, वन गॉड इज परफेक्ट, दॅट इज लॉर्ड जीसस क्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय कोणी परफेक्ट नाहीये. ज्यावेळेस मी पण अभ्यास करत होतो, प्रभू माझ्याशी पण बोलत होता या वचनाद्वारे की काय आहे अंतःकरणाची दुष्टाई, कुठे माझ्यामध्ये पण काही लपून बसलेली आहे का, कुठे विचार आहेत का अजून जे प्रभूला पसंत पडत नाहीयेत, की ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये रिजेक्शन येतं, प्रभूपासून रिजेक्शन येतं. हालेलुया, लक्षात घ्या, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आत्मपरीक्षणाची वेळ आहे. प्रभूला म्हणूयात की प्रभू मला तू सहाय्य कर, कृपा पुरव, दया पुरव, माझा अशक्तपणा आहे, या विचारांमधून मला सहाय्य कर बाहेर नेण्यासाठी. थँक्यू लॉर्ड येशू राजा, थँक्यू जीसस. हालेलुया. राबा शंदर प्रार्थना करणार होते यावेळेस आपण. धन्यवाद येशू. ग्लोरी शंदरी बिरी बी शंदरा बरा 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 बा ही रा बरा